आज मी तुमच्याबरोबर एक अशी रेसिपी शेअर करणार आहे जी अत्यंत चविष्ट तर आहेच, त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा आहे। आणि या रेसिपीची विशेषता म्हणजे याला बनवायला आपल्याला वेळ सुद्धा फार कमी लागतो। तुम्ही सकाळच्या न्याहारीमध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही रेसिपी झटपट बनवून देऊ शकता। चला तर आजची चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी बनवायला सुरुवात करूया। हा नाश्ता बनविण्याकरिता मी इथे अर्धा कप दही घेतलेला आहे। साधारण आंबट हे दही आहे। आता हे दही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। बघा, मी दही छान फेटून घेतलेलं आहे। यामध्ये आता अर्धा कप बारीक चिरलेली पानकोबी घालायची आहे, ज्याला कॅबेज आपण म्हणतो। एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। पाव कप बारीक चिरलेली गाजर घालायची आहे। एक बारीक चिरलेली हिरवी ढोबळी मिरची घालायची आहे। एक बारीक चिरलेला टमाटर घालायचा आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। एक लहान चमचा मीठ घालायचं आहे व सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता, जसे की बटाटा, कॉर्न्स, थोडंसं बीटरूट वगैरे। बघा, मी सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला 2 कप रव्याच्या वर्मिसेली घालायचे आहे। या मार्केटमध्ये खूप इझिली मिळतात। तुमच्याकडे जर रव्याच्या वर्मिसेली नसेल तर तुम्ही तांदळाच्या वर्मिसेली किंवा शेवळ्यांचा वापर करू शकता, किंवा आपल्या घरी ज्या गव्हाच्या पिठाच्या शेवळ्या असतात त्याचा वापर केला तरीही चालेल। मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवू आणि याला थोड्या वेळाकरिता बाजूला ठेवून देऊ व यात घालण्याकरिता एक फोडणी बनवून तयार करू। फोडणी बनविण्याकरिता मी इथे एका लहान कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल छान तापवून घेतलेलं आहे। यामध्ये एक लहान चमचा उडदाची डाळ घालायची आहे। अर्धा लहान चमचा मोहरी घालायची आहे। अर्धा लहान चमचा जिरे घालायचे आहे। 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची आहे। आता ही फोडणी छान तडतडू द्यायची आहे आपल्याला। यात 2 चिमूट हिंग घालायचा आहे। एक मोठा चमचा तीळ घालायचा आहे। याला छान मिक्स करून घेऊ। आता ही फोडणी तयार झालेली आहे। ही फोडणी आता या वर्मिसेलीमध्ये आपल्याला घालायची आहे व याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून आपल्याला या वर्मिसेली 10 मिनिटांकरिता बाजूला ठेवून द्यायचे आहेत। चला आता वळूया पुढील कृतीकडे। इडलीचे मोल्ड आपल्याला घ्यायचे आहेत व याला थोडं थोडं तेल लावून छान ग्रीस करून घ्यायचं आहे। सर्व मोल्ड आता छान ग्रीस करून झालेले आहेत। 10 मिनिटे पूर्ण झालेली आहेत। आता यावरचं झाकण काढूया। बघा, या वर्मिसेली अगदी मऊ झालेल्या आहेत। आता आपण हे सर्व मिश्रण इडलीच्या साच्यांमध्ये व्यवस्थित भरून घेऊ। बघा, आता आपले साचे तयार झालेले आहेत स्टीम करण्याकरिता। इडलीच्या कुकरमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। यामध्ये आता हे सर्व साचे आपल्याला ठेवायचे आहेत। झाकण बंद करून मध्यम आचेवर 10 मिनिटांकरिता आपल्याला यांना छान वाफवून घ्यायचं आहे। 10 मिनिटे पूर्ण झालेली आहेत। चला इडलीचा कुकर उघडूया। वाव, खूप छान हा नाश्ता बनून तयार झालेला आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हा नाश्ता खूपच छान लागतो चवीला। घरातील लहान मोठ्यांना सर्वांना हा नाश्ता खूप आवडेल। तुम्ही सुद्धा हा नाश्ता नक्की करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। चला आता मी तुम्हाला याला तोडून दाखवते। बघा, किती पटकन ही तुटते आहे। मी याला टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी चटणी, नारळाची चटणी किंवा अगदी तसंच सर्व केलं तरी सुद्धा चालेल। या नाश्त्याला आपण इन्स्टंट वर्मिसेली इडली असं सुद्धा नाव देऊ शकतो। तुम्हाला या नाश्त्याला कोणतं नाव द्यायला आवडेल मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या।